नमस्कार मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. ऋषिकेश बाहेर लॅपटॉपवर काम करत बसलेला असतो तेव्हा जानकी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. जानकी त्याला म्हणत असते की आपलं काय ठरलंय की रात्रीचे 10 मिनिटं नवरा बायकोसाठी वेळ काढायचा आणि दोघांनीही एकमेकांच्या मनातलं बोलायचं. त्यावर ऋषिकेश म्हणतो की हो अगं, मी विसरूनच गेलो होतो, परंतु तू प्रत्येक वेळी मला आठवण करून देतेस. आणि मग ऋषिकेश त्याचं लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि मग जानकी आणि ऋषिकेश दोघंही गप्पा मारत असतात. ऋषिकेश हा जानकीला विचारत असतो की जानकी, मी निघून गेल्यानंतर सौमित्र तुझ्याशी काय बोलला? तेव्हा जानकी म्हणत असते की हो, बरं झालं तुम्ही निघून गेलात, नाहीतर सौमित्र भाऊजी माझ्याशी मनमोकळेपणाने बोलूच शकले नसते. ऋषिकेश बोलतो की काय बोलला असं तो तुला? तेव्हा जानकी ऋषिकेशला सांगते की अहो, आपल्या सौमित्र भाऊजींचं ब्रेकअप झालंय. हे ऐकल्यावर ऋषिकेशला धक्का बसतो आणि तो म्हणतो की काय? आणि मग आता तो हे लग्न नाही करणार का? तेव्हा जानकी म्हणते की अहो, ज्या मुलीसोबत त्यांचा ब्रेकअप झालाय ना, ती मुलगी परदेशात गेली आहे आणि आता ते कधीही एकत्र येणार नाही. सौमित्र भाऊजींनी तसं मला वचन दिलंय की ते हे लग्न करणार आहे आणि पुन्हा ते परत रिलेशनशिपमध्ये जाणार नाहीत. ऋषिकेश म्हणतो की अगं, पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये रिस्क आहे. म्हणजे आत्ता तर त्याचं ब्रेकअप झालंय आणि जर त्याला वाटलं की पुन्हा त्या मुलीकडे जायचं आणि जर तो पुन्हा गेला तर आपण दिलेल्या शब्दाचं काय? तेव्हा जानकी म्हणते की अहो, मला सौमित्र भाऊजींनी तसं वचन दिले, नाही करणार ते असं काही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. राहून राहून एक गोष्ट मनात येते की सौमित्र भाऊजींचं आणि त्या मुलीचं प्रकरण हे आपण नानांना आणि आईंना सांगायला हवं का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तुला काय वाटतं, सांगायला पाहिजे की नाही सांगायला पाहिजे? जानकी म्हणते की एक मन मला म्हणतंय की सांगायला पाहिजे आणि दुसरं मन म्हणतंय की नाही सांगायला पाहिजे. कारण जर आपण त्यांना सांगितलं तर पुन्हा असं होईल की ते या गोष्टीचं खूप टेन्शन घेतील आणि मग त्यांनी टेन्शन घेतल्यावर सगळ्या घराला टेन्शन येतं. त्यामुळे मला असं वाटतं की नाहीच सांगायला पाहिजे. ऋषिकेश म्हणतो की अगदी बरोबर विचार करतेयस तू, नको सांगूस घरी काही. जानकी ऋषिकेश दोघंही आता झोपण्यासाठी जातात. तर इकडे शर्मिला ही विक्रांतची वाट बघत असते. गुढीपाडव्याचा दिवस असतो आणि विक्रांत अजूनही घरी आलेला नसतो. ती सारखी विक्रांतला कॉल करत असते तर विक्रांत तिचा कॉलही घेत नसतो. त्याचा कॉल बिझी येत असतो परंतु तिचा कॉल उचलत नसतो. त्यामुळे शर्मिला प्रचंड रागवलेली असते आणि विक्रांत घरी आलेला असतो. ते बघून शर्मिला म्हणते की काय वेळ झालाय विक्रांत, आणि तू आत्ता येतोयस का घरी? विक्रांत म्हणतो की अगं काय सांगू, शूट होतं ना, त्याच्यामुळे आता सगळं आवरता झाला टाईम मला यायला. त्याचवेळी विक्रांतला कामाचे कॉल येत असतात. विक्रांत एकेकाशी बोलत असतो की हो हो ठीक आहे, तुम्ही ते सगळं मॅनेज करून घ्या. त्यानंतर काही मुलींचा देखील कॉल येतो. तो त्यांना विचारत असतो की शूट संपल्यानंतर तुम्ही व्यवस्थित गेलात की नाही, त्यानंतर उद्या तुम्ही कधी येणार आहात आणि मग उद्या येण्यासाठी मी तुमच्यासाठी कॅब बुक करून देतो, असं काहीतरी तो बोलत असतो. परंतु हे सगळं जेन्युइन असतं, म्हणजे तो खरंच कामाबद्दल बोलत असतो. त्याचं कामच असं असतं की मुलींशी त्याला बोलणं भाग असतं आणि ही गोष्ट शर्मिलाला अजिबात आवडत नसते. फोन ठेवल्यानंतर शर्मिलाला विक्रांत म्हणत असतो की जाऊ दे ना डार्लिंग, जे काही झालं ते झालं, आता आपण छान जेवण करूयात का? तेव्हा शर्मिला त्याला रागवत असते आणि म्हणत असते की तूच कर ना जेवण त्या मुलींसोबत, तूच जा ना त्यांच्यासोबत, त्यांना घ्यायला जा, त्यांना आणायला जा. तुला तर माझं काही पडलंच नाही आहे. तुला एकदाही वाटलं नाही का दिवसभर मी घरात होते, आज गुढीपाडव्याचा सण आहे, मी तिकडे मंदिरात तुझी वाट बघतीये आणि तू त्या मुलींसोबत होतास, तुला लाज नाही वाटत का? असं तसं त्याच्यावर डाऊट घ्यायला लागते आणि रडत रडत आता तिथून निघून जाते. तर विक्रांतसुद्धा तिला म्हणत असतो की अगं, तू असं का करतेयस, तू का माझ्यावर डाऊट घेत असतेस, ऐकून घेतो म्हणजे तू मला काहीही बोलशील का? परंतु शर्मिला त्याचं काहीही ऐकत आणि रडत रडत तिथून निघून जाते. आता ही सिच्युएशन कशी हँडल करावी ही विक्रांतला सुद्धा कळत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जानकीची काम आवरण्याची घाई सुरू असते. प्रत्येकाला ती काम सांगत असते, काम आवरून घेत असते आणि त्याचवेळी आईंना ती खूप टेन्शनमध्ये बघते. त्यामुळे ती विचारत असते की काय झालं आहे आई, तुम्ही एवढं का टेन्शन घेताय? तेव्हा आई म्हणत असते की अगं, मला खूप भीती वाटते गं, म्हणजे ऐश्वर्या आणि सौमित्र दोघंजण आज डेटला गेले, परंतु त्यांच्यात काय बोलणं होईल, म्हणजे ते दोघंही एकमेकांना लग्नासाठी होकार तर देतील ना? तेव्हा नानासाहेबसुद्धा म्हणत असतात मलाही त्याच गोष्टीचं टेन्शन आलं आहे की आता आपण शब्द तर देऊन बसलोय आणि आपण स्वतः सयाजीरावकडे आपल्या मुलाचं मागणं घेऊन गेलो होतो आणि जर आपण आता माघार घेतली तर आपल्याला खूप महागात पडेल. जानकीलाही या गोष्टीचं टेन्शन येत असतं परंतु ती दाखवत नसते. अहो आई नाना, असं काही होणार नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि सौमित्र भाऊजीचं आणि ऐश्वर्याचं मन नक्की जुळणार आहे, तुम्ही अजिबात टेन्शन नका घेऊ. तर आता ऐश्वर्या इकडे हॉटेलमध्ये पोहोचलेली असते आणि सौमित्रची ती वाट बघत असते. आता तितक्यात सौमित्र तिथे आलेला असतो आणि तो तिला म्हणतो की चला आपण जाऊयात.
मग दोघेही जण आता हॉटेलमध्ये जातात, परंतु हॉटेलमध्ये कुठलाही टेबल रिकामा नसतो. ऐश्वर्या तिथल्या मॅनेजरला विचारते की ऐश्वर्या विखे पाटील या नावाने एक टेबल बुक केला होता, आमचा टेबल कुठे? मॅनेजर सांगतो की सॉरी मॅडम, परंतु तुमच्या नावाने कुठलाही टेबल बुक केला गेलेला नाही आहे. तर ऐश्वर्या आता त्याच्यावर चिडते आणि म्हणत असते की तुम्हाला काही कळतं का, मी इथे टेबल बुक केला होता, असं कसं काय तुम्ही करू शकता? मला काही माहीत नाही, मला इथे एक टेबल हवा आहे. तर मॅनेजर म्हणत असतात की सॉरी मॅडम, परंतु खरंच आम्ही सांगतोय की इथं कुठलाही टेबल बुक केलेला नाही आहे आणि आमच्याकडनं ही चूक कधीच होत नाही. सॉरी, पण तुम्हाला आता इथून जावं लागेल. तेव्हा ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या म्हणते की नाही, टेबल तर मला पाहिजेच आहे. नंतर सौमित्र ऐश्वर्याला विचारतो की आता काय करायचं मग? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तू काय करू शकतोस माझ्यासाठी? तू माझ्यासाठी इथे एक टेबल अरेंज करू शकतोस का? तेव्हा सौमित्र म्हणतो की ऑफकोर्स करू. त्यानंतर हॉटेलच्या बाहेर गाड्यांच्या कीज लावलेल्या असतात आणि त्यापैकी एक चावी तो उचलतो आणि गाडीचा अलार्म साऊंड ऑन करून देतो. त्यामुळे ती गाडी खूप वाजत असते, खूप साऊंड करत असते आणि त्यामुळे सगळ्या हॉटेलमधल्या लोकांना त्याचा खूप त्रास होत असतो. मॅनेजर म्हणत असतात की ही गाडी कोणाची आहे, प्लीज तुम्ही जाऊन बंद करा बरं. आता ज्यांची गाडी असते ते बाहेर येतात आणि विचार करत असतात की अचानक कसा काय साऊंड चालू झाला गाडीचा, अचानक कसा काय अलार्म वाजतो गाडीचा. त्यांनाही काही कळत नाही. मॅनेजर म्हणतात की हे बघा, बाकीच्या लोकांना खूप डिस्टर्ब होतोय, तुम्ही एक काम करा, तुम्ही मेकॅनिककडे तुमची गाडी घेऊन जा, कारण त्या गाडीचा अलार्मच बंद होत नाही आहे, नक्कीच काहीतरी गाडीमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे ती माणसं तिथून निघून जातात आणि त्यांचा जो टेबल रिकामा झालेला असतो, आता तो टेबल सौमित्र ऐश्वर्याला देतो आणि म्हणतो की बघ, केला ना तुझ्यासाठी मी टेबल रिकामा. हे बघून ऐश्वर्याला खूप आनंद होतो. ऐश्वर्या फार प्रेमाने सौमित्रकडे बघत असते. खरं तर ऐश्वर्याने मॅनेजरसोबत हा एक प्लॅन केलेला असतो. तिनेच मॅनेजरला असं सांगितलेलं असतं की तुम्ही असं सांगा की इथे कुठलाही टेबल रिकामा नाही आहे. तर मॅनेजर तेव्हा तिला विचारतो की तुम्ही असं का केलं? तेव्हा ऐश्वर्या त्याला सांगते की मला ज्या मुलासोबत लग्न करायचं आहे, तो मुलगा कसा आहे हे मला पारखून घ्यायला नको का? आणि तो माझ्यासाठी काय काय करू शकतो, लग्न झाल्यावर माझ्यासाठी काय काय करू शकेल, याची मला थोडी तरी हिंट पाहिजे ना, म्हणून मी हे सगळं केलं. परीक्षा घेण्यासाठी ऐश्वर्याने केलेला हा डाव असतो आणि त्यामध्ये सौमित्र हा पास झालेला असतो. त्यामुळे आता ऐश्वर्याला सौमित्र अधिकच आवडतो. ती खूप खुश असते की सौमित्र तिला जसा पाहिजे तसा आहे. आणि मग त्यानंतर ती सौमित्रला म्हणत असते की खरं तर सौमित्र, बाकीच्या गोष्टी तर मला तुझ्याबद्दल सगळ्या आवडल्या, म्हणजे प्रोफेशन असेल, शिक्षण असेल, ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहे तुझ्यामध्ये, परंतु खरं तर रिलेशनशिपमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे विश्वास. विश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि त्या विश्वासामध्ये कुठलाही तिसरा व्यक्ती कधीही येता कामा नये. त्यामुळे मी तुला विचारते आहे ऑनेस्टली की तुझ्या आयुष्यात कोणी अशी मुलगी आहे का की जी तुझ्यावर प्रेम करते किंवा जिचं तुझ्यावर प्रेम आहे? तेव्हा सौमित्र शांत बसतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सौमित्र हा ऐश्वर्याला सांगतो की हो, आहे माझ्या आयुष्यात एक मुलगी. ते ऐकून ऐश्वर्याचा चेहरा पडतो. तर घरी येऊन जेव्हा सर्वजण सौमित्रला विचारत असतात की काय झालं, काय म्हटली ऐश्वर्या, तुम्ही एकमेकांना होकार दिलात का, तेव्हा मात्र सौमित्र गप्प बसलेला असतो. तर मित्रांनो, असेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.